आता याच्यातला लाईव्हचा विषय, आम्ही भ्रष्टाचार करत नाही ना. लाईव्हचा विषय, तुम्ही इथं बसलेत, ही फरशी उचकायची, फरशी खाली फरशी, तिथं आतमध्ये फरशी खाली फरशी, चांगल्या क्वालिटीची खाली पण फरशी, हे समजून घ्या. प्रकार असा आहे, 80% रक्कम देवस्थानची ही धर्मादाय विषयांवरती खर्च करायची आणि 20% रक्कम यांनी ठेवायची. मग यांना खर्च करायला जागा नाहीये. यांनी जास्तीत जास्त वैद्यकीय मदत ही 5,000 ते 15,000 पर्यंत द्यायची, जास्त हे देत नाहीत. विषय समजून घ्या. आणि मग ही जी रक्कम आहे ही कुठं खर्च करायची, तर ही अशा पद्धतीनं करायची, गरज नसलेल्या ठिकाणी. समजा हे ऑफिस आहे ना, मी अध्यक्ष आहे, मी बनवलं इंटिरियर वगैरे सगळं, चांगल्या रकमेला द्यायचं बरं का, एकदम व्यवस्थित. संदीप भाऊ, तुम्ही व्यवस्थित हा कार्यक्रम करू शकता काय, चांगल्या व्यवस्थित पद्धतीने द्यायचं. आणि अध्यक्ष बदलला रे, बदलला का मग काय करायचं, लगेच तोडा, लगेच तोडा. त्याचं लाईफ वगैरे काही विषय नाही, विषय समजून घ्या. लगेच तोडा, लगेच बनवा. आता मुद्दा एवढाच आहे, संदीप भाऊ तुम्ही आहे इथं, सगळे चांगले माननीय पत्रकार आहेत. मला एक सांगा, पब्लिक तर्फे आलेला पैसा, हा सार्वजनिक पैसा, त्यातून निर्माण झालेली प्रॉपर्टी, ते प्रॉपर्टी स्ट्रक्चरल ऑडिट न करता तोडणं, स्ट्रक्चरल ऑडिट न करता तोडणं, हा भ्रष्टाचार नाही का? जर ती प्रॉपर्टी जर सरकारी माध्यमातून किंवा सार्वजनिक माध्यमातून जर आलेली आहे, तर तुम्ही तिथं स्ट्रक्चरल ऑडिट न करता तोडली, हा भ्रष्टाचार नाही का? देवस्थानचं नुकसान नाही का? परत तोडतानाचं नुकसान आहेतच, परत घडवतानाचं नुकसान नाही का? हे तर सगळा भ्रष्टाचार आहे अख्खा. संदीप भाऊ, स्ट्रक्चरल ऑडिट न करता जी जी गोष्ट तोडलेली आहे, आज उद्यापासून तुम्हीच घ्या इथं आता सगळा विषय माईक घेऊन दाखवा तुमचं रेकॉर्ड. आता हे मी बोललोय, हे मला बोलायचं नव्हतं पण मी बोललोय. आता काय होणार, सगळी कागद जी आहेत ना, सगळी रंगावली जाणार मापात. आलं का देणार? असे सगळे प्रकार आहेत. ऑडिटरच येतो, ऑडिटरच तो आहे ना. सगळे काम, सगळी कामं, हा सगळी कामं एकाच ठेकेदाराला दिली जातात. हा भ्रष्टाचार नाही का? आर्थिक लाखेबंदी असल्याशिवाय असं घडत नाही. किराणा माल पुरवठादारी एकच आहे, पोपट लालचंद, कायमस्वरूपी तोच. असे विषय. देखणेंनी सध्या अध्यक्षांनी सोलर वॉटर हिटरचं टेंडर दिलेलं आहे, उदापूरचा एकदम जवळचा नातेवाईक आहे त्यांचा, आणि तो चांगल्या पैशाला दिलेला आहे, तुम्ही मागू शकता. पण त्याच कंपनीचा किंवा त्याच व्यक्तीमार्फत त्यांच्या घरावरती सोलर बसलेला आहे, तो पण मोफत. जो देवस्थानला कलर मारतात तोच कलर, तोच त्यांच्या बंगल्याला आहे. तुम्ही दोन्ही कलरचं एज मॅच करा, त्याच पिरियड मध्ये मारलेले. त्यांची श्रद्धा असेल ना, म्हणून त्यांनी तसं लावला असेल. बरोबर आहे. कुंदन महाराजांना पंक्तीतून उठवलं, एक वारकरी आहे आपल्या गावातले, गणपतीने सोड फिरवले त्याच्यावर. बाकी काय, आपले जितेंद्र बिडवई आहेत भाऊ, आपले डिसेंट फाउंडेशनचे बंडू भाऊ, त्यांचे बंधू आहेत. त्यांच्या भावाला, तो वारकरी आहे, त्याला पंक्तीतून उठवलं. तो एक विषय, ते लय रडत होतो पोरगा माझ्याकडे येऊन. महत्वाचा मुद्दा असा आहे, 15 ट्रस्टी आहेत. 15 ट्रस्टींना जर संगीत खुर्ची आहे 15 ट्रस्टींची अध्यक्षपदाची, 50-50 हजार रुपयाचा खेळ असतो मताचा. नाही नाही नाही, 15-15 हजार रुपये, आपलं 50-50 हजार रुपये मताला द्यायचं एकेकाला. तो असतो घोडे बाजार. कारण माझे आजोबा ट्रस्टी आहेत म्हणून मला ती गोष्ट कळलेली आहे, घोडे बाजार काय असतो. 15 ट्रस्टी आहे, 15 ट्रस्टी आहेत. ऐका, पदासाठी पैसे, हा पैशाचा व्यवहार होतो तो आतल्या अंगाने चांगल्या पद्धतीने होतो. आणि हे मी जबाबदारीनं का बोलतो की माझ्या घरात ट्रस्टी आहेत, त्याच्यामुळे मला माहिती आहे. आणि 15 पैकी 8 मतं लागत आहेत ना, तर 4 लाख रुपये ठेवले का अध्यक्ष बनतो, असा सगळा प्रकार आहे याच्यात. हा, आणि कोर्ट केस लढायला जो काही पैसा आहे ना, तुमचे आजोबा ते पण घेत नाही नाही, अजिबात नाही. तर विषय नाही, आजोबांनी आजपर्यंत 1 रुपया घेतलेला नाही. आमच्या ठेकेदार आहेत ना, ठेकेदार त्यावेळेस होते, माझ्या आजोबांच्या वेळेस ठेकेदार बदलले बरं का. आणि त्या ठेकेदारांना जाऊन विचारायचं,
1 रुपया नाही. साधं उदाहरण सांगतो, 1 रुपया नाही घेतली. ठीक आहे. ऐका ना. तर त्या ठेकेदारांना ज्या वेळेस आमची कौटुंबिक अडचण उभी राहिली, आजोबा पदावून खाली झाले, कौटुंबिक अडचण उभी राहिली आमच्या चुलत्याचं कर्जाचं याचं त्याचं उभं राहिलं. मी आजोबांबरोबर होतो, गेलो फक्त समोर बसलो जाऊन त्यांच्या पुढं. आजोबा म्हणलेले अडचण आहे आमच्या घरामध्ये, असा विषय आहे. तर बाबा मी जमीन देईन वगैरे काही असेल तुमचा, तर ते ठेकेदार काय म्हणले माहिती माझ्या समोर, म्हणले तुम्ही इनामदारीनं देवाचं काम केलेलं आहे, तुम्ही अध्यक्ष असताना 1 रुपया घेतला नाही आमच्याकडून. ठेकेदार ते होते. 1 रुपया घेतलेला नाही, तुमच्या अडचणीला आम्ही उभे राहतो. एक वळण लिहिता 30 लाख रुपये आम्हाला दिले. आम्ही ते प्रकरण मिटवलं, सगळा विषय झाला. नंतर 30 गुंठे जमीन आम्ही त्यांच्या नावावर करून दिली, म्हणजे थोडक्यात जमीन विकली वगैरे. तो विषय, तो इतिहास वेगळा आहे. म्हणून मी इनामदारीनं आणि गणपती बाप्पाच्या पहिल्या पायरीवरती हात ठेवून सांगतो, माझे आजोबा आणि मी स्वतः 1ही रुपया गावचा मी खाल्लेला नाही, माझ्या आजोबांनी देवस्थानचा खाल्लेला नाही. हे हात ठेवून गणपती बाप्पाच्या डोक्यावर हात ठेवून मी शपथ घेऊ शकतो. हे नाही येऊ शकत, यांची ती पात्रताच नाहीये. ते बरोबर जाऊ द्या. रोहिदास बिडवई 10वी नापास यांचा सगळा करोडोंचा व्यवहार सांभाळतो. रोहिदास बिडवई म्हणून कोणाच्या करोडो? या देवस्थानचा कार्यालयीन सचिव आहे. हा, कार्यालयीन सचिव आहे. पण यांना थंब इम्प्रेशन नाहीये, हजेरी इम्प्रेशन यांना नाही. 2 माणसं आहेत अशी ट्रस्टमध्ये, एक निलेश सर्जने म्हणून आणि एक रोहिदास बिडवई म्हणून. या दोघांना थंब इम्प्रेशनची हजेरी नाहीये, बाकी सगळ्यांना हजेरी आहे. 5 मिनिटं लेट झालं तरी त्यांचे पैसे कट होतात पगारातून, पण या दोघांचे होत नाही. मग हा माणूस फक्त 2 तास काम करतो इथं येऊन, रोहिदास मामा बिडवई. तेही मामा आमचे प्रिय मामा आहेत. मी सगळ्यांना मामा म्हणतो बरं का, कारण कृष्ण मामा ते आहे, ते समजून घ्या काय असेल ते मामा आहे. त्यांना 18,000 पगार आहे, करोडोचा व्यवहार ते सांभाळतात. हा, आणि 2 तास इथं येऊन काम करतात आणि राहिलेले 6 तास ह्या ट्रस्टींची धुनी भांडी करतात. आलं का ध्यानात? विषय आला का लक्षात? म्हणजे ही माणसं काय करतात, ते 2 तास इथं येऊन काम करतात, बाकीचे 6 तास तिकडं सगळं चालतंय त्यांचं काय असेल ते. शंकर लक्ष्मण तामाने ज्या वेळेस देवस्थानचे 23 वर्ष अध्यक्ष होते, त्यावेळेस घरी कर्मचारी देवस्थानचा टॉवेल घेऊन उभा राहायचा. टॉवेल आतमध्ये साबण लावायला जायचा टॉवेल कर्मचारी, आणि सगळे कर्मचारी हे पगारी यांनी फक्त याच्यावर ठुले होते. पगारी नाही का ते म्हणतो आपण, काय म्हणतो त्याला, रोजंदारीवरती. गेट आउट म्हणलं का यांनी थांबायचं नाही. माझे आजोबा ट्रस्टवरती अध्यक्ष झाले आणि त्यांनी कामगार युनियन बनवलं आणि लेबर लॉ नुसार आज जे काही पगार आहेत ना, ते सगळे आजोबांची पुण्याई आहे समजा. आणि हे रोहिदास बिडवई अशा पद्धतीनं काम करतात. आणि हाच व्यक्ती विश्वस्त झाला होता मध्ये. त्यावेळेस प्रकरण असं का विश्वस्त व्हायला चेंज रिपोर्ट करावा लागतो, वकीलचा खर्च आहेच. आणि मग चेंज रिपोर्ट झाला, इकडं पगार बंद झाला, कर्मचारी तोच आणि विश्वस्तही तोच, असं करता येत नाही. म्हणून पुन्हा त्यांनी त्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला. या सगळ्या प्रकरणामध्ये 2 लाख रुपये देवस्थानचंही नुकसान झालं, आणि त्यांनी पण ते 2,000 रुपये आपलं 2 लाख रुपये भ्रष्टाचार केला. बल्लावाडीच्या सोसायटी कोणालाही जाऊन विचारा, जमीन विकून 50,000 रुपये द्यावा लागले. हे प्रकरण सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे हे जे ॲट्रॉसिटीचे मूळ जे आहेत कारस्थान करते, यांचं कॅरेक्टर एवढं पॉवरफुल आहे नाही का. आणि बरेच आरोप आहेत. एवढं सगळं वाचायला जर मी बोललो ना, जाऊ दे आता, हे लय पुढे जाईल. शेवट एवढाच करतो, गोरगरिबांवर अन्याय करायला हर्षल जाधव हा एकमेव व्यक्ती आहे का जो आडवा येतो. त्याच्यामुळं हर्षल जाधव हा सरळ सरळ टार्गेट बनवलेला आहे. एवढं सरळ सरळ सगळं प्रकरण आहे. गोरगरिबांचं कल्याण करणं हे माझं जीवित कर्तव्य आहे. मी काय लग्न संसार या सगळ्या भानगडींच्या पलीकडे पोचलेलो माणूस आहे. ना मोह ना माया, साधू संतांच्या संगतीत रोज साधना वगैरे करणारा माणूस आहे. मला कोणत्या पदांची लालसा नाही, मला काही मोठा म्हणायचा नाही. मला कुणी चांगलं म्हणलं किंवा वाईट म्हणलं मला काही फरक पडत नाही. मी जे करतोय हे गोरगरिबांकरता करतोय, एक सेवा म्हणून करतोय. माझ्या सेवेच्या आड आले
म्हणजे थोडक्यात समाजाची सेवा, देशाची सेवा, देवाची पूजा या तिन्ही गोष्टी माझ्यासाठी एकच आहे. समाजाची सेवा म्हणजे माझी देवाची पूजा आहे. मी प्रत्येकामध्ये देव पाहतो आणि त्याच्या आड आली म्हणून आदळापट झाली. त्याच्यामुळं हा सगळा इतिहास गोळेगावामध्ये उभा राहतोय. माझी एकच विनंती आहे गोळेगावच्या तरुणांना पण, मला काय अमर व्हायचं नाही. माझा व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज पण आहे, तुम्ही परिवर्तन घडवा. आपलेच आहेत, माझेच आजोबा आहेत. मी राजीनामा घेतो, तुम्ही सगळ्यांचे राजीनामे घ्या, गावामध्ये परिवर्तन करा, प्रगतीची दिशाच्या दृष्टीनं पाऊल टाका. हर्षल जाधव त्या मिनिटाला रिटायर होणार, कोणतंही पद मागायला परत गोळेगावात येणार नाही. हे मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पण जाहीर केलेलं आहे आणि आता जाहीर मुलाखतीत पण मी हे सांगतो, मी रिटायर व्हायला मोकळा. उमद्या तरुणांनी ज्यांच्याकडे व्हिजन आहे त्यांनी गावची सूत्र ताब्यात घ्या आणि तुम्हाला ती गावची सूत्र मिळावीत याच्याकरता मी हे आंदोलन किंवा या सगळ्या गोष्टी पुकारलेल्या आहेत. मी लढणार, यांच्या कार्यक्रम यांचा व्यवस्थित करणार, भाषा पवित्र ठेवतो, पहिल्या पायरीवरती आहे. म्हणून तरुणांना सांगतोय तुम्ही क्रांती करा, यांचे राजीनामे घ्या. हात जोडून विनंती दुसरी ही पण आहे, आदिवासींच्या गोरगरिबांच्या कल्याणाकरता आदिवासी फंड मिळावेत, पैसा गाव व्हावा याकरता आदिवासींनी स्वतंत्र गाव मागितलेलं आहे. याला काही विरोध हरकत करू नका. आदिवासींचे कायदे एकदम अत्यंत भयानक आहेत. घेणं न देणं, गोरगरीब, आपण सगळे गोरगरीब, मी सुद्धा गोरगरीब आहेत. तुम्ही गावातली जी तरुण, समजा आता हे करोडपती पुढारी काय करणार आहे मी तुम्हाला सांगतो, आजच सांगतो, कॅमेऱ्यासमोर सांगतो. बळीचा बकरा माणसं ठरवणार, बळीच्या बकऱ्यांना पुढे करणार आणि आदिवासींच्या स्वतंत्र गावाला विरोध करणार आहे मी आजच सांगतो. आलं का ध्यानात? आणि यांना काय सांगणार, घाबरू नका, आम्ही आहे काय, आणि आम्ही आहे काय, ज्या वेळेस बारी वाढणार त्यावेळेस हे नसणार. सदाशिव मामाला वैयक्तिक विचारा हे सगळं प्रकरण झाल्यानंतर, सदाशिव मामाच्या मागं कोण होतं, कुणीही नव्हतं हे समजून घ्या. फक्त प्रॉब्लेम एवढाच झाला का स्वतंत्र गाव होतोय आणि त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली हे कळल्यामुळं यांचा फक्त जाळ वाढला. म्हणून या गाव बैठका वगैरे झाल्या, नाही तर या गाव बैठका झाल्या नसत्या. सदाशिव मामाला जेलमधून सोडवा किंवा फरार झालाय याच्याकरता या गाव बैठका झालेल्या नाहीत. गोड गैरसमज दूर करा. आणि जर चुकून एवढ्या सगळ्या माझ्या बोलण्यामध्ये जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्याची मी जाहीर माफी मागतो. आणि कधीही सांगा, माझं जर काही चुकत असेल मी अख्ख्या गावासमोर सुद्धा माफी मागायला तयार आहे. पण मला जोपर्यंत वाटत नाही की माझं काही चुकतंय आणि माझा हेतू जर बरबटलेला जर पुढे जर मला वाटला किंवा जर कुणी माझ्या निदर्शनास आणून दिला तर मी त्याच्यात नक्की सुधारणा करील. आणि जर माझी लईच जर अडचण असेल तर तसं सांगा, अलक निरंजन, चाललो मी बम बोले, काय अडचण नाही. काय हर हर महादेव. सगळ्यांना आशीर्वाद आहे. गोळेगावच्या ज्या 10-15 जण आहेत ना, 15-20 जण, त्यांना सद्बुद्धी देव गणपती बाप्पाच्या माध्यमातून. कारण गणपती बाप्पाची सोंड माझ्या डोक्यावरती आहे, त्याच्यामुळे हे सगळं चाललंय. धन्यवाद, तुम्ही आलात.